आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। दाजी पणशीकर यांच्या तो मी नव्हेच या अजरामर नाट्यकृतीची आठवण पुन्हा एकदा झाली आहे आणि याला कारण आहे अनिल परब यांचं म्हाडा आणि दापोलीतील साई रिसॉर्ट। CRZच्या नियमांचं उल्लंघन करून बांधलेल्या रिसॉर्टची मालकी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांची असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। पण सोमय्या यांचे दोन्ही आरोप अनिल परब यांना मान्य नाहीत। या रिसॉर्टशी आपला काडीचाही संबंध नसल्याचा पुनरुच्चार अनिल परब यांनी केलाय। तसंच म्हाडाचं कार्यालय सुद्धा अनधिकृत नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे। आमच्या यंत्रणांच्या बाबतीत आमचा विरोध नाहीच आहे। मला ज्या ज्या यंत्रणांनी तपास यंत्रणांनी मला बोलवलं आपल्याला माहिती आहे की मी उत्तर देऊन आलो। त्या तपास यंत्रणांना जे काय हवं होतं त्यांना माझ्याकडनं जी काय माहिती होती ती मी सगळी दिलेली आहे आणि मला एकदा नाही मला कित्येक वेळा बोलवलं गेलं आणि मी प्रत्येक वेळेला जाऊन आलो आणि अजूनही माझी कुठल्याही तपास यंत्रणेला सहकार्याचीच भूमिका असेल। त्याचं कारण असं आहे मला 100% माहिती आहे की या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही। हे अनधिकृत कार्यालय आहे हा जो किरीट सोमय्या आरोप करत होता हा सपशेल आरोप खोटा आहे। त्या संदर्भात म्हाडाने मला लेखी दिलेला आहे की या कार्यालयाचा आणि जागेचा या अनधिकृत बांधकामाचा माझा कुठलाही संबंध नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यामध्ये MPSCच्या परीक्षार्थींनी एकच जल्लोष केला कारण राज्य सरकारनं MPSCचा नवीन अभ्यासक्रम हा 2023च्या ऐवजी 2025 पासून लागू करण्याची मागणी अखेर मान्य केली। पण हा निर्णय घेताना याचं श्रेय हे काँग्रेसच्या ऐवजी आपल्यालाच कसं मिळेल याची पुरेपूर खबरदारी सुद्धा या सरकारनं घेतली आहे। पुण्यात एक अराजकीय आंदोलनाचा सुद्धा घाट घालण्यात आला होता। पाहुयात जल्लोष आणि श्रेयाच्या राजकारणाचा हा खास रिपोर्ट। सरकारची घोषणा, विद्यार्थ्यांचा जल्लोष, MPSCचा वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू। सरकारच्या निर्णयानंतर श्रेयाचं राजकारण, विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं आभार मानतो। निर्णयाचं श्रेय नेमकं कुणाचं? MPSCचा वर्णनात्मक पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याचा कॅबिनेटमध्ये जाहीर होताच इकडे पुण्यात परीक्षार्थींनी प्रचंड जल्लोष केला। अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या साष्टांग दंडवत आंदोलनाला सरकारनं एक प्रकारे आशीर्वादच दिला असं म्हणावं लागेल। जल्लोषाच्या केंद्रस्थानी होते भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार, कारण त्यांनीच भर आंदोलनातून उपमुख्यमंत्र्यांना स्पीकरवर फोन लावून मागणी मान्य करण्याचं आश्वासन घेतलं होतं। थोडक्यात काय तर सगळा मामला सेट होता आणि झालंय तसंच। म्हणूनच या आंदोलनावरून श्रेयवादाची लढाई ही सुरू झाली। मंत्रिमंडळाने MPSCच्या परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागणीनुसार एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पॉझिटिव्ह मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारची विनंती MPSCचे चेअरमन यांना आम्ही केलेली आहे आणि नक्की यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल। भाजपचे तिन्ही नेते आम्ही निमित्त मात्र असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सर्व कार्यवाही केल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना होत्या, सरकारने अतिशय संवेदनशीलपणे हा निर्णय हाताळला, याबद्दल मी राज्य सरकारचं मनपूर्वक आभार मानतो। या विद्यार्थ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे, विद्यार्थी संबंध खुश आहेत, आम्ही खुश आहोत। हा निर्णय घेणारे मान्य देवेंद्रजी आणि CM साहेबांना खूप खूप आभार मानतो। आज विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। हे सरकार अत्यंत संवेदनशील सरकार आहे। माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी महाराष्ट्रातील MPSCच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। हे विद्यार्थ्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं। MPSCच्या नव्या पॅटर्नला मुदतवाढ मिळावी यासाठी काँग्रेसनं 15 दिवसांपूर्वीच आंदोलन केलं होतं। त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। पण त्याच वेळी निर्णय झाला असता तर कदाचित त्याचं श्रेय विरोधकांना मिळालं असतं। त्यामुळे परीक्षा भरती मार्फत अराजकीय आंदोलन आयोजित केलं गेलं आणि लागलीच कॅबिनेटमध्ये निर्णय देखील झाला। म्हणूनच
भाजपच्या या श्रेयवादावर काँग्रेसनं टीका केली नसती तरच नवल. या लढ्यामध्ये काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं. नाना पटोले साहेबांनी स्वतः सभागृहामध्ये हा विषय उचलला. निलमताई गोरे यांच्या दालनामध्ये स्वतः माझ्या विनंतीवरून निलमताईंनी मिटिंग लावलेली होती. पण पुनश्च विद्यार्थ्यांच्या एकजुटीला त्यांनी महात्मा गांधीच्या तत्वावर, अहिंसेच्या तत्वावर जे आंदोलन केलं त्याला माझा सलाम. एमपीएससीच्या आंदोलनावरून राजकीय पक्षांचा श्रेयवाद हा असाच सुरू राहील. मात्र या निमित्ताने का होईना पण परीक्षार्थींना न्याय मिळाला. या परीक्षार्थींनी राजकीय नेत्यांच्या मागे फिरणं थांबवून अभ्यास सुरू केला तर त्यांचं स्वप्न लवकरच साकार होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.